Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 7, that is cell division. In this topic there are points which are included, and that points are cell cycle, types of cell division. In the type of cell division we have completed the amitosis and mitosis, even the significance of mitosis. Up to here all these points are covered in our previous video lecture. Today we are going to learn about the meiosis and the significance of meiosis. Let's start with the first point of this video lecture, that is meiosis. मिओसिस हा सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे की ज्याच्यामधून एका डिप्लॉइड सेलचं रूपांतर 4 हॅप्लॉइड सेलमध्ये केलं जातं आणि हा मिओसिसचा प्रकार जे बी फार्मर यांनी 1905 मध्ये शोधून काढलेला आहे. इट टेक्स प्लेस ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आणि हा सेल डिव्हिजनचा प्रकार फक्त आणि फक्त जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पूर्वी ते गॅमेट्स तयार करतात आणि हे गॅमेट्स नेहमी हॅप्लॉइड स्टेजमध्ये असतात आणि हे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करण्यासाठी या सेल डिव्हिजनच्या प्रकाराचा उपयोग केला जातो. यालाच मिओसिस असं म्हटलं जातं. ह्या मिओसिस या प्रकारच्या सेल डिव्हिजनमध्ये काय केलं जातं तर सुरुवातीला जे बायव्हॅलंट क्रोमोझोम असतात की जे जोडींमध्ये क्रोमोझोम आहेत, ह्या प्रत्येक जोडींमधला एक एक क्रोमोझोम सेपरेट वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड केला जातो आणि त्याच्यापासून 2 डॉटर सेल्स सुरुवातीला तयार होतात. तिथे मिओसिस फर्स्ट संपतं. त्याच्यानंतर मिओसिस सेकंड चालू होतं की ज्यामध्ये जे क्रोमोझोम बायव्हॅलंट आहेत त्या बायव्हॅलंट क्रोमोझोमचं रूपांतरण मोनोव्हॅलंटमध्ये केलं जातं आणि प्रत्येकी डॉटर सेल्सचे अजून 2 डॉटर सेल्स म्हणजे टोटल 4 डॉटर सेल्स इथे तयार केले जातात. या प्रकाराला मिओसिस असं म्हटलं जातं. यामध्ये येणारे सर्व स्टेप्स काय काय आहेत हे आपण थोडक्यात पुढे बघणारच आहोत. मिओसिस हा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एका डिप्लॉइड सेलपासून डिप्लॉइड म्हणजेच काय तर ज्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट आहेत आणि हॅप्लॉइड म्हणजे ज्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट आहे त्याला हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. इथे क्रोमोझोम 4 आहेत एका सेलमध्ये. हा जो सेल दाखवलेला आहे यामध्ये क्रोमोझोम 4 आहेत आणि ज्याच्यापासून 4 छोटे छोटे डॉटर सेल्स जे तयार झालेले इथे दिसतात त्या प्रत्येक डॉटर सेलमध्ये क्रोमोझोम जर मोजले तर फक्त 2च दिसून येतील. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस या प्रोसेसचं प्रोडक्ट जे आहे ते यामध्ये क्रोमोझोमची संख्या कमी केली जाते, म्हणून इथे या प्रोसेसला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. रिडक्शनल डिव्हिजन कारण की एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार केले जातात, म्हणून याला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. आणि ज्या सेलमध्ये हे मिओसिस घडतं त्या सेलला मायोसाइट्स असं म्हटलं जातं. मायोसाइट्समध्ये मिओसिस घडतं आणि एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार केले जातात. ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ही संपूर्ण प्रोसेस 2 भागामध्ये डिवाईड झालेली आहे. त्यातली पहिला भाग आहे त्याला मिओसिस फर्स्ट म्हटलं जातं, त्याला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणायचं. आणि दुसरा जो डिव्हिजन आहे त्याला मिओसिस सेकंड, ज्याला होमोटॅपिक डिव्हिजन असं म्हटलं जातं. हेटेरोटॅपिक डिव्हिजन म्हणजे मिओसिस फर्स्ट आणि होमोटॅपिक डिव्हिजन म्हणजे मिओसिस सेकंड. आता हेटेरोटॉपिक आणि होमोटॉपिक ही नावं का पाडलेली आहेत तर ते आपण थोडक्यात इथे बघूया. ह्या सेलमध्ये पहिला जो टाईप आहे यामध्ये जर आपण नीट बघितलं तर इथे क्रोमोझोम जे आहेत 6 क्रोमोझोम दिसून येतील. इथे एक क्रोमोझोमची पेअर आहे, ही एक पेअर आहे, त्यानंतर ही एक पेअर आहे आणि ही दुसरी पेअर आहे. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत हे जे क्रोमोझोम आहेत इथे लॅटरली अरेंज होतात आणि हे अरेंज झाल्यानंतर त्यांच्यामध्ये लास्टली हे 6 पासून 3 क्रोमोझोम इथे प्रत्येक डॉटर सेल्समध्ये डिवाईड झालेले आपण बघू शकतो. म्हणजे इथे रिड्यूस झालेला आहे क्रोमोझोमचा नंबर आणि क्रोमोझोम नंबर रिड्यूस झालेला असल्यामुळे ह्या टाईपच्या
सेल डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन क्रोमोझोमच्या नंबरमध्ये फरक पडलेला आहे म्हणून त्याला हेटेरोटॅपिक डिव्हिजन असं म्हणायचं. आणि इथे मात्र जो दुसरा फेज आहे या सेम प्रोसेसमधला, त्यामध्ये 3 जे क्रोमोझोम्स आहेत की जे बायव्हॅलंट असतात, त्यापासून डॉटर सेलमध्ये सुद्धा 3च क्रोमोझोम्स डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतील, मात्र हे क्रोमोझोम मोनोव्हॅलंट असतील. इथे संख्या सेम आहे म्हणून हे होमोटॅपिक, आणि इथे मात्र संख्या ही कमी केली जाते म्हणून ह्याला हेटेरोटॅपिक डिव्हिजन असं म्हणायचं. याप्रमाणे हे 2 टाईपचे डिव्हिजन आहे, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. तर यांमध्ये कोणते कोणते फेजेस आहेत हे फेजेस आपण बघूया. ज्याप्रमाणे मायटोसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज आणि सायटोकायनेसिस अशा फेजेस होत्या, त्याचप्रमाणे मिओसिसमध्ये सुद्धा सेम फेजेसच आहेत, फक्त त्यांच्यामध्ये नंबर दिलेले आहेत. मिओसिस फर्स्टमध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट अँड सायटोकायनेस फर्स्ट. सिमिलरली इन मिओसिस सेकंडमध्ये सुद्धा प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड आणि सायटोकायनेसिस सेकंड असे सेकंड हा शब्द त्यांना ॲडिशनल जॉईन केलेला आहे. अजून एक ॲडिशनल फरक आहे यामध्ये, तो म्हणजे कोणता, तर प्रोफेज 1 जो आहे हा सब डिवाइड झालेला आहे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेटिस. आता हे डायकायनेसिस, डिप्लोटीन, पॅचिटीन, झायगोटीन, लेप्टोटीन हे काय आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत. तर ह्या आहेत फेजेस मिओसिस मधल्या. सुरुवात करूया आपण पहिल्या फेजेसपासून, ते म्हणजे मिओसिस फर्स्ट. डिप्लॉइड सेल इज डिवायडेड इंटू 2 हॅप्लॉइड सेल. यामध्ये मिओसिस फर्स्टमध्ये काय केलं जातं, तर एक डिप्लॉइड सेल की ज्यामध्ये 2 क्रोमोझोम इथे दाखवलेले आहेत, त्याचं रूपांतरण 2 हॅप्लॉइड सेलमध्ये केलं जातं. इथे इंटरफेजमध्ये नेहमी काय होत असतं, इंटरफेज ही फेज आपण शिकलेले आहोत लास्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता की सेल सायकलमध्ये सेल डिव्हिजन फेज कंप्लीट झाल्यानंतर इंटरफेज ही येते. इंटरफेजमध्ये एस फेज असते. एस फेजमध्ये काय होतं, तर प्रत्येक DNA हा रेप्लिकेट होतो आणि 2 DNA तयार होतात. मग इथे एका क्रोमोझोमचं बायव्हॅलंट क्रोमोझोममध्ये रूपांतरण केलेलं आहे. हा फरक आहे इंटरफेज नंतरचा. हा इंटरफेजच्या आधीचा सेल, हा सेल इंटरफेजच्या आधीचा आणि हा इंटरफेजच्या नंतरचा सेल आहे. तर हा क्रोमोझोम एकच आहे परंतु त्याला बायव्हॅलंट असं नाव दिलेलं आहे. तर इथे एक क्रोमोझोम गेला, इकडे एक गेला, म्हणून ह्याला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं, हेटेरोटॅपिक डिव्हिजन. याचे 4 फेजेस आहेत, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट अँड सायटोकायनेसिस. पहिल्यांदा आपण प्रोफेज फर्स्ट म्हणूया. प्रोफेज फर्स्टमध्ये काय होतं, तर जो सेल इंटरफेज नंतर ज्याचे क्रोमोझोम हे थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये क्रोमॅटिन फायबरच्या स्वरूपात असतात. हे क्रोमॅटिन फायबर कंडेन्स व्हायला लागतात, एकत्रित यायला लागतात आणि त्यांचा क्रोमोझोम व्हिजिबल व्हायला लागतो. आणि क्रोमोझोम व्हिजिबल झाल्यानंतर मिओसिस फर्स्टमध्ये प्रोफेज तयार होते. आता ह्या प्रोफेजचे जे 5 प्रकार आहेत, 5 फेजेस आहेत, हे आपण बघूया कोणते कोणते आहेत. प्रोफेजमध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस असे 5 सब फेजेस आहेत. एक एक फेजचा स्टडी आपण इथे करूया. ही डायग्राम आहे आपल्या टेक्स्टबुकमधली. पहिली फेज आपण इथे स्टडी करूया, लेप्टोटीन. लेप्टोटीनमध्ये काय होतं, तर त्यांचा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस ब्रॉड व्हायला लागतो, आकाराने वाढतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम कंडेन्स होतात आणि अशा प्रकारे कंडेन्स झालेला क्रोमोझोम व्हिजिबल व्हायला लागतो. साध्या मायक्रोस्कोपमधून सुद्धा आपण हे क्रोमोझोम बघू शकू, एवढे व्हिजिबल हे क्रोमोझोम एकत्रित येऊन कंडेन्सेशन त्याचं पूर्ण होतं. आणि हे क्रोमोझोम कशा पद्धतीने असतात, तर सेंट्रोमियर जो आहे हा सेंट्रोमियरसुद्धा स्प्लिट झालेला असतो आणि त्या प्रत्येकाला एक एक क्रोमॅटिन हे अटॅच झालेले असतात. मात्र हे स्प्लिट झालेला पूर्णपणे वेगळा झालेला नाही आहेत, एकमेकांना अटॅचेस आहेत. सेंट्रोमियर हे अटॅचेस आहेत, परंतु हे क्रोमॅटिन मात्र आपल्याला 4 दिसून येतील. ह्यालाच म्हटलं जातं बायव्हॅलंट क्रोमोझोम. हे आहेत बायव्हॅलंट क्रोमोझोम. तर ही फेज आहे पहिली, ती म्हणजे लेप्टोटीन.
आता दुसरी फेज आपण बघूया, ती आहे झायगोटिन. झायगोटिन म्हणजे हे जे कंडेन्स झालेले क्रोमोझोम आहेत, या कंडेन्स झालेल्या क्रोमोझोममधील होमोलॉगस क्रोमोझोम जे असतील, म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम याचा अर्थ असे क्रोमोझोम की जे स्ट्रक्चरली, फंक्शनली आणि त्यामध्ये असलेले जेनेटिक मटेरियल असणारं जे आहे, या सगळ्यांच्या स्वरूपात हे सिमिलर असणारे क्रोमोझोम, त्यांना होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हटलं जातं. असे दोन होमोलॉगस क्रोमोझोम एकत्रित येतात ह्या डायकायनेसिसमध्ये आणि यांच्यामध्ये सिनॅप्सिस व्हायला सुरुवात होते. सिनॅप्सिस म्हणजे काय, तर जे होमोलॉगस रिजन आहेत क्रोमोझोमचे, हे होमोलॉगस रिजन एकमेकांशी अटॅच व्हायला लागतात, एकमेकांच्या जवळ यायला लागतात. यांना सिनॅप्सिस असं म्हटलं जातं. नेक्स्ट फेज आहे पॅचिटिन. आता पॅचिटिनमध्ये काय होतं, तर पॅचिटिनमध्ये क्रॉसिंग ओव्हर म्हणजे जे एकमेकांच्या जवळ आलेले सिस्टर क्रोमॅटिन आहेत, हे सिस्टर क्रोमॅटिन या पद्धतीने आपल्याला दिसून येतील की एकमेकांवरती क्रॉस झालेले आहेत. इथे आपण बघू शकतो की एक्सच्या स्वरूपात क्रॉस झालेले आहेत. ह्याला क्रॉसिंग ओव्हर म्हटलं जातं आणि हा जो क्रॉसिंग ओव्हर आहे त्यालाच सिनॅप्सिस असं म्हटलं जातं. आणि इथे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल केलं जातं आणि एका क्रोमॅटिन फायबरवरती दुसऱ्याच क्रोमॅटिन फायबरचा दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिन फायबरचा एक जेनेटिक मटेरियल अटॅच झालेला आहे. सिमिलरली दुसऱ्यावरती सुद्धा, म्हणजे इथे ब्ल्यू लाईनला रेड लाईन अटॅच झाली आहे, रेड लाईनला ब्ल्यू लाईन अटॅच झालेली आहे. एका सिस्टर क्रोमॅटिनचं जेनेटिक मटेरियल दुसरीकडे, दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिनचं जेनेटिक मटेरियल पहिलीकडे. अशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल केलं जातं. त्यालाच रिकॉम्बिनंट क्रोमोझोम असं म्हणायचं आणि ह्या प्रोसेसला क्रॉसिंग ओव्हर असं म्हटलं जातं. म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर, चायझमेटा आणि रिकॉम्बिनेशन हे जे तिन्ही प्रकार दिसून येतात, हे कोणत्या फेजमध्ये दिसतात असा जर प्रश्न असेल तर त्याचा आन्सर आहे पॅचिटिन. पॅचिटिनमध्ये चायझमेटा फॉर्मेशन, रिकॉम्बिनेशन ऑफ DNA आणि क्रॉसिंग ओव्हर हे तिन्ही प्रकार बघायला मिळतात. त्यानंतर फेज येते डिप्लोटिन. डिप्लोटिन फेजमध्ये काय होतं, तर हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम एकमेकांपासून दूर व्हायला लागतात, परंतु पूर्णपणे ते दूर झालेले दिसून येत नाहीत, कारण की काही ठिकाणी सिनॅप्सिस आहे, काही ठिकाणी चायझमेटा फॉर्मेशन आहेत. अशा ठिकाणी हे अटॅच झालेले असतील, परंतु इतर ठिकाणावरून मात्र ते एकमेकांपासून दूर जाताना दिसतील. या फेजेसला डिप्लोटिन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरची प्रोसेस येते ती म्हणजे डायकायनेसिस. डायकायनेसिसमध्ये संपूर्ण क्रोमोझोम हे सेपरेट केले जातात एकमेकांपासून आणि या सेपरेशनमुळे ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे ते मटेरियल मात्र आपण इथे बघू शकतो की व्हेरियंट झालेलं आहे. सिस्टर क्रोमॅटिन हे एकमेकांसारखे नाही आहेत. असे व्हेरियंट असणारे जे काही क्रोमोझोम दिसतात ते डायकायनेसिसमध्ये दिसून येतात. यानंतर इथपर्यंत ही प्रोफेज फर्स्ट कंप्लीट झालेली आहे. मिओसिस फर्स्टमधील प्रोफेज फर्स्ट ही स्टेज कंप्लीट झालेली आहे. यानंतरची स्टेज येते मेटाफेज फर्स्ट. मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं, तर सेलमध्ये जो इक्विटोरियल प्लेन आहे, म्हणजेच मधला जो हा इक्विटोरियल प्लेन आहे, या प्लेनमध्ये ह्या दोन्ही जोड्या, क्रोमोझोमच्या जोड्या ह्या एकत्रित येतात, एका लाईनमध्ये येतात आणि यांचं ओरिएंटेशन असं असतं की स्पिंडल फायबर्स जे की वेगवेगळ्या पोलमधून आलेले आहेत, हे स्पिंडल फायबर्स ह्या जोडींमधल्या क्रोमोझोमची जी जोडी आहे, ह्या क्रोमोझोम जोडीच्या सेंट्रोमियरला अटॅच झालेले असेल. म्हणजे ह्या जोडींपैकी याचा सेंट्रोमियर इकडच्या पोलच्या स्पिंडल फायबरला अटॅच होईल आणि ह्याचा सेंट्रोमियर ह्या पोलमधल्या स्पिंडल फायबरला अटॅच होईल. म्हणजे हे अपोजिट पोलकडे तयार झालेल्या स्पिंडल फायबरला अटॅच झालेले असतात. काही स्पिंडल फायबर हे पोल टू पोल असे एंटायर स्पिंडल फायबरसुद्धा आपण इथे बघू शकतो. तर ही जी फेज आहे, ज्या फेजमध्ये क्रोमोझोम हे सेंट्रली अरेंज असतात आणि इक्विटोरियल प्लेनवरती असतात, त्याला मेटाफेज फर्स्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर येते ॲनाफेज फर्स्ट. ॲनाफेज फर्स्टमध्ये जे काही स्पिंडल फायबर अटॅच झालेले होते, हे स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात आणि जे क्रोमोझोम आहेत, हे क्रोमोझोमच्या जोडीमधला प्रत्येक क्रोमोझोम, एंटायर क्रोमोझोम, संपूर्णपणे हा क्रोमोझोम
दुसरीकडे अट्रॅक्ट झालेला आहे, विरुद्ध पोलकडे अट्रॅक्ट झालेला आहे. दिस अट्रॅक्शन ऑर दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲनाफेज. यालाच ॲनाफेज असं म्हटलं जातं. त्यानंतर येते टीलोफेज. टीलोफेजमध्ये काय होतं, असे क्रोमोझोम की जे वेगवेगळ्या पोलकडे अट्रॅक्ट झालेले आहेत, हे अट्रॅक्ट झालेले क्रोमोझोम हे पुन्हा डिकंडेन्स व्हायला लागतात. त्यांच्या सभोवताली न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला लागतं, न्यूक्लिओलससुद्धा व्हिजिबल व्हायला लागतो. तर आणि अशा प्रकारे 2 सेपरेट सेल्स तयार होतात. मात्र हे ॲक्च्युली आता ही प्रोसेस कंप्लीट झालेली दाखवलेली आहे. हा सेल या पद्धतीने दिसेल की ज्याचा सायटोप्लाझम हा एकत्रितच आहे. सायटोप्लाझम एकत्रितच आहे, परंतु 2 न्यूक्लियस तयार झालेले आहेत. या फेजला टीलोफेज असं म्हटलं जातं. नेक्स्ट फेजमध्ये आपण बघणार आहोत ती म्हणजे सायटोकायनेसिस. इथे जी सायटोप्लाझम ब्रेक जो झालेला दिसतो, सायटोप्लाझम ब्रेक होऊन 2 सेपरेट सेल्स तयार होणे या क्रियेला सायटोकायनेसिस असं म्हणायचं आहे. या ठिकाणी मिओसिस फर्स्ट कंप्लीट झालेला आहे की ज्यामधून 4 क्रोमोझोम असलेला जो पॅरेंटल सेल होता त्याच्यापासून 2 क्रोमोझोम असणारे 2 डॉटर सेल्स तयार झाले. आता यानंतर पुढची क्रिया येईल ती म्हणजे मिओसिस सेकंड. हे एंटायर मिओसिस दाखवलेलं आहे. या एंटायर मिओसिसमधून आपण हे सर्व स्टेजेस कंप्लीट झालेले आहेत. इथपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. आता इथून पुढे मिओसिस सेकंड चालू होईल. मिओसिस सेकंडमध्ये सुद्धा इतर सेल डिव्हिजनप्रमाणे प्रोफेज सेकंड आहे, मेटाफेज सेकंड आहे, ॲनाफेज सेकंड आहे, टीलोफेज सेकंड आहे आणि सायटोकायनेसिस सेकंड आहेत. या सर्व फेजेस इथे सुद्धा दिसून येतील. मात्र इथे ह्या फेजेस होत असताना ॲट अ टाईम म्हणजे एकाच वेळेला दोन्ही बाजूच्या सेल्समध्ये सेम प्रक्रिया दिसून येईल. म्हणून इथे एकाच वेळेला 2 सेलमध्ये ह्या इव्हेंट घडतात. हेच कारण आहे की ह्या फेजेसला मिओसिस सेकंड असं म्हटलं जातं. एकाच वेळेला 2 सेलमध्ये ह्या इव्हेंट घडून येतात मिओसिस सेकंडमध्ये. यामध्ये कोणते कोणते फेजेस आहेत बघूया. पहिला फेज आहे प्रोफेज, की इतर प्रोफेजप्रमाणेच असतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डिसॲपियर होतं आणि क्रोमोझोम जे आहे ते व्हिजिबल व्हायला लागतात. ह्याला प्रोफेज फर्स्ट असं म्हणायचं. आणि प्रोफेज फर्स्टच्या एंडला ही जी प्रोसेस किंवा ही जी स्थिती आपल्याला दिसून येते याला ॲनाफेज फर्स्ट असं म्हटलं जातं. असं ॲनाफेज फर्स्ट की दोन्ही सेलमध्ये सर्व क्रोमोझोम जे आहेत हे इक्विटोरल प्लेनमध्ये आलेले दिसून येतील. ह्याला ॲनाफेज फर्स्ट असं म्हटलं जातं. आता ॲनाफेज फर्स्ट आणि मेटाफेज फर्स्ट असं म्हटलं जातं. मेटाफेज फर्स्ट आणि मेटाफेज सेकंडमध्ये काय फरक आहे तर इथे आपण थोडक्यात बघू शकतो. मेटाफेज फर्स्टमध्ये क्रोमोझोमच्या जोड्या इक्विटोरियल प्लेनमध्ये आलेल्या होत्या. मात्र इथे एक सिंगल क्रोमोझोम इथे आलेले आहेत. असे क्रोमोझोम की जे बायव्हॅलंट आहेत. हा फरक आहे मेटाफेज फर्स्ट आणि मेटाफेज सेकंडमधला. तर क्रोमोझोम इक्विटोरियल प्लेनवरती येणं ह्या क्रियेला मेटाफेज असं म्हटलं जातं. आणि हे जर मिओसिस सेकंडमध्ये असेल तर ह्याला मेटाफेज सेकंड असं म्हणायचं. आता नेक्स्ट फेज येते ॲनाफेज सेकंड. ॲनाफेज सेकंडमध्ये सुद्धा सिमिलर त्याच्या नावाप्रमाणेच इथे जे स्पिंडल फायबर्स अटॅच झालेले असतात प्रत्येक क्रोमोझोमला, या स्पिंडल फायबरच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे सुरुवातीला असलेला जो सिंगल क्रोमोझोम आहे बायव्हॅलंट, या बायव्हॅलंट क्रोमोझोमचा सेंट्रोमियर ब्रेक होतो. इथे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेंट्रोमियर ब्रेक होऊन एका क्रोमोझोमचे 2 क्रोमोझोम इथे तयार होतात. परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला, व्हेन centromere get break and 2 daughter chromosomes are formed in the meiosis, then the answer will be the anaphase सेकंड. याचा आन्सर काय असेल? ॲनाफेज सेकंड. म्हणजे मिओसिसमध्ये एका क्रोमोझोमपासून 2 क्रोमोझोम कधी तयार होतात असा जर प्रश्न आला तर त्याचं आन्सर आहे ॲनाफेज सेकंड. इथे सुद्धा फरक आपण बघू शकतो. ॲनाफेज फर्स्ट आणि ॲनाफेज सेकंडमध्ये काय इव्हेंट घडतात. ॲनाफेज फर्स्टमध्ये काय होत होतं की एंटायर क्रोमोझोम की जे जोडीमध्ये आहेत ही जोडी फुटत होती आणि जोडींमधले क्रोमोझोम वेगवेगळ्या पोलमध्ये येत होते. मात्र इथे असं नाही आहे. एक जो क्रोमोझोम होता, एका क्रोमोझोमचे 2 क्रोमोझोममध्ये
रूपांतरण होतं आणि दोन्ही ते डॉटर क्रोमोझोम जे आहे ते डॉटर क्रोमोझोम अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट केले जातात. हा फरक आहे ॲनाफेज फर्स्ट आणि ॲनाफेज सेकंडमधला. नेक्स्ट फेज आपण बघूया, टीलोफेज सेकंड. टीलोफेज सेकंडमध्ये सेम आहे जसं की इतर टीलोफेजमध्ये घडतं की दोन अपोजिट पोलकडे गेलेले जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम पुन्हा डिकंडेन्स होतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे रिॲपियर व्हायला लागतात, पुन्हा दिसायला लागतात आणि अजूनपर्यंत त्यांचं पूर्णपणे डिव्हिजन झालेलं नाही. सायटोप्लाझम मात्र सेम आहे आणि फक्त न्यूक्लियस डिवाईड झालेलं आहे. अशी क्रिया ज्या ठिकाणी असते त्या फेजला टीलोफेज असं म्हटलं जातं आणि हा मिओसिस सेकंडमधला आहे म्हणून त्याला टीलोफेज सेकंड असं म्हटलं जातं. यानंतर येते सायटोकायनेसिस. सायटोप्लाझम ब्रेक होणे. ब्रेकिंग ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड एज सायटोकायनेसिस. लास्ट इव्हेंट ऑफ दिस मिओसिस दॅट इज सायटोकायनेसिस सेकंड, की ज्यामधून 4 डॉटर हॅप्लॉइड सेल्स तयार केले जातात. अशा प्रकारे इथे मिओसिस संपूर्ण इव्हेंट कंप्लीट झालेला आहे. एकदा रिकॅप घेऊया. मिओसिसमध्ये काय घडतं तर एका डिप्लॉइड सेल्सचे 2 हॅप्लॉइड सेलमध्ये रूपांतरण केलं जातं. त्याला मिओसिस फर्स्ट असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टीलोफेज फर्स्ट आणि सायटोकायनेसिस फर्स्ट ह्या स्टेजेस आहेत. आणि त्याच्यानंतर जे 2 डॉटर हॅप्लॉइड सेल्स तयार झालेले आहेत त्यांचे पुन्हा अजून प्रत्येकी 2 डॉटर सेल्समध्ये रूपांतरण होणे याला मिओसिस सेकंड असं म्हटलं जातं. आणि ह्या मिओसिस सेकंडमध्ये सुद्धा सेम फेजेस आहेत, मात्र त्यांचं सेकंड असं एक्सटेन्शन आहे. ते म्हणजे प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टीलोफेज सेकंड आणि लास्टली सायटोकायनेसिस सेकंड. तर या पुढचा पॉईंट आपण इथे बघणार आहोत, सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. मिओसिसचे फायदे. मिओसिस कुठे कुठे वापरलं जातं किंवा कुठे कुठे मिओसिस घडतं हे आपण इथे बघूया. मिओसिस आर युजफुल इन मेकिंग द गॅमेट्स. मेन सिग्निफिकन्स, गॅमेट तयार करण्यासाठी मिओसिसचा उपयोग केला जातो. म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे डिप्लॉइड असतात, मल्टीसेल्युलर असतात. हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जर डायरेक्ट त्यांचा जर सोमॅटिक सेल एकत्रित आला तर त्यांच्या क्रोमोझोमची संख्या ही डबल होईल. म्हणजे इथून 46 आणि इथून 46 म्हणजे टोटल 92 इथे क्रोमोझोम बघायला मिळतील. म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार नेचरमध्ये केला जात नाही. मग हा क्रोमोझोम नंबर सेम ठेवण्याचा, मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातो आणि त्याच्यासाठी मिओसिस ही क्रिया उपयोगात येते, की जिथे क्रोमोझोम जर 4 असतील तर इथे 2 येतात. म्हणजेच 46 क्रोमोझोमचं रूपांतर इथे त्याचं ट्रान्सफर 23 क्रोमोझोममध्ये केलं जातं. कारण की हे 23 आहेत. गॅमेट्स तयार झाले. गॅमेट्स ज्या वेळेला युनाईट होतील, फर्टिलायझेशन होईल, तेव्हा इथे पुन्हा 46 क्रोमोझोम आपण मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे 46 क्रोमोझोमचे जे पॅरेंट्स आहेत, 46 क्रोमोझोमचा एम्ब्रिओसुद्धा तयार झाला. तर गॅमेट याच्यासाठी तयार केलं जातं की क्रोमोझोम नंबर हे नेहमी कॉन्स्टंट मेंटेन ठेवले जातात. इफ it is absent, the number of chromosome would double or quadruple, resulting in the formation of monotrostistics. And that is abnormal. Monotrostistics म्हणजे काय तर सेलमध्ये जी क्रोमोझोमचा सेट डबल असतो, ज्याला 2n असं म्हणतो, ज्याला इतर भाषेत डिप्लॉइड सेल असं म्हटलं जातं. सर्व सोमॅटिक सेल हे डिप्लॉइड सेल असतात आणि ही जी डिप्लॉइड सेलची जी टेंडन्सी आहे ही मेंटेन ठेवायचं काम गॅमेट्समुळे होते. कारण की गॅमेट हे हॅप्लॉइड तयार केले जातात आणि जेव्हा गॅमेट एकत्रित येतात तेव्हा एक पुन्हा 2nचा डिप्लॉइड सेल तयार होतो. अशा प्रकारे क्रोमोझोम नंबर मेंटेन ठेवला जातो. परंतु हा जर मेंटेन नाही ठेवला तर 2n अधिक 2n असे 4nचा सेल तयार होईल, की जे ॲबनॉर्मल असतं आणि नेचरमध्ये असं कधीही घडत नाही. The constant number of chromosome is given
in a given species across generation it is maintained by the meiosis. मिओसिसमुळे काय होतं की कोणताही ऑर्गॅनिझम घ्या, त्या ऑर्गॅनिझममध्ये जी क्रोमोझोमची संख्या आहे, ही क्रोमोझोमची संख्या त्याच्या कितीही जनरेशन आल्या तरी ती संख्या कधीही बदलत नाही, ती कॉन्स्टंट राहते. फॉर एक्झाम्पल बफेलोमध्ये 60, कॅटमध्ये 38, डॉंकीमध्ये 62, हॉर्समध्ये 64, ह्युमन बिईंगमध्ये 46. तर हे जे क्रोमोझोम नंबर सेम ठेवायचं जे काम आहे हे मिओसिसमध्ये घडून येतं. अजून एक सिग्निफिकन्स आहे की जे आहे इव्होल्युशन किंवा व्हेरिएशन्स. आपल्यामध्ये जे काही व्हेरिएशन्स दिसून येतात, मगाशी आपण जे पॅचिटिन नावाच्या एका फेजमध्ये बघितलेलं की ज्या ठिकाणी क्रोमोझोमचं क्रॉसिंग ओव्हर होतं, चायझमेटा फॉर्मेशन होतं आणि रिकॉम्बिनेशन होतं. हे रिकॉम्बिनेशन म्हणजेच दोन वेगवेगळे व्हेरियंट असणारे जेनेटिक मटेरियल एकत्रित येणे, ह्यालाच व्हेरिएशन असं म्हटलं जातं. आणि हे जेव्हा एक्सप्रेस होतात तेव्हा ते कॅरेक्टर, व्हेरिएशन्स असलेले कॅरेक्टर आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळे दिसून येतात. हेच ते कारण आहे की जरी पॅरेंट सेम असले तरी त्यांच्यानंतर येणारी जी जनरेशन आहे ते ब्रदर सिस्टर्स किंवा दोन सिस्टर्स हे कधीही एकमेकांसारखे 100% दिसून येत नाही, कारण की त्यांच्यामध्ये हे व्हेरिएशन्स आलेले असतात. आणि हे व्हेरिएशन्स ह्या पॅचिटिन नावाच्या फेजमध्ये होणाऱ्या क्रॉसिंग ओव्हरमुळे घडून येते. तर हा सगळ्यात महत्त्वाचा एक सिग्निफिकन्स आहे. सिग्निफिकन्स यासाठी म्हटलेलं आहे की जे व्हेरिएशन्स आहेत हे व्हेरिएशनच कारण आहे इव्होल्युशनसाठी. व्हेरिएशन नाही घडून आले तर इव्होल्युशनसुद्धा घडून येणार नाही. इव्होल्युशन घडायचं असेल तर व्हेरिएशन्स येणं हे गरजेचं आहे. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मिओसिस. तर आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मिओसिस हा सेल डिव्हिजनचा प्रकार बघितला की ज्यामध्ये एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार केले जातात. त्यामध्ये हे जे डिव्हिजन आहे 2 टाईपमध्ये आहे. पहिल्या टाईपमध्ये क्रोमोझोम सेपरेट होतात, जोडी फुटते आणि 2 डॉटर सेल्स तयार होतात. आणि दुसऱ्या फेजेसमध्ये दोन्ही डॉटर सेल्समध्ये जे काही बायव्हॅलंट क्रोमोझोम आहेत त्यांचं रूपांतरण मोनोव्हॅलंट क्रोमोझोममध्ये होतं आणि प्रत्येक डॉटर सेल्सपासून अजून 2 सेल्स तयार होतात. म्हणजे टोटल 4 हॅप्लॉइड सेल्स इथे तयार केले जातात. हे आहे मिओसिस. Whatever the main point in this video lecture, students are requested to note down that point in their notebook. या व्हिडिओ लेक्चरमध्ये असणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.